आणि आता अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामधले अपडेट्स आपण पाहूया। अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणाचा फॉरेन्सिक अहवाल सादर करा, रिपोर्टमध्ये गडबड असली तर पावलं उचलावी लागतील, हायकोर्टाचा इशारा। हा एन्काउंटर होऊ शकत नाही, एन्काउंटरची व्याख्या वेगळी, हायकोर्टाने फटकारलं तर एन्काउंटर प्रकरणाचा फॉरेन्सिक रिपोर्ट सादर करा, कोर्टाचे आदेश। आरोपीला थांबवायला पाहिजे होतं, डोक्यात गोळी का चालवली, आरोपीला 4 पोलीस थांबवू शकत नव्हते का, कोर्टाचा सवाल। पोलीस वर्दीमध्ये होते का, न्यायाधीशांचा सरकारी वकिलांना सवाल। सामान्य माणसाला बंदुकीचा स्लाइडर ओढता येत नाही, न्यायाधीशांचं निरीक्षण। असे एन्काउंटर झाले तर विकृतांमध्ये दहशत निर्माण होईल, बलात्कार करण्याचा विचार करण्याचीही कोणाची हिंमत होणार नाही, शर्मिला ठाकरे यांची प्रतिक्रिया। ऐसे एनकाउंटर्स अगर और हो गए तो पुरुष जो है, जो रेपिस्ट है, जो मेंटालिटी है, उनमें दहशत हो जाएगी कि नहीं हम ऐसा नहीं कर सकते, इधर इमीडिएटली हमको न्याय मिलेगा। अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा बनाव, पोलिसांची बंदूक लॉक असते, पोलिसांच्या बंदुकीचा हुक बांधून ठेवलेलं असतं, अनिल देशमुखांकडून एन्काउंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित। हा सगळा बनाव त्या निमित्ताने इथे दाखवण्यात आला असं दिसतं। तो अशा पद्धतीनं कोणत्याही पोलिसाची पिस्तूल हिसकून तो कोणावरही गोळीबार करू शकत नाही। अक्षय शिंदेच्या वडिलांच्या याचिकेवर उच्च न्यायालयामध्ये सुनावणी, अक्षयमध्ये पोलिसांची बंदूक हिसकावून घेण्याची क्षमता नव्हती, वकिलांचा युक्तिवाद, तर आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुलाची हत्या, आई वडिलांचा आरोप। अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर मुंबईमध्ये बॅनरबाजी, बॅनर्सवर देवेंद्र फडणवीसांचा फोटो, तर पोलिसांकडून वसुली करून घेणारं सरकार असं म्हणत महाविकास आघाडीने डिवचलं। फडणवीसांच्या समर्थनार्थ लागलेले बॅनर्स हटवल्यानंतर आमदार मनीषा चौधरी बीएमसी अधिकाऱ्यांवर संतापल्या, कोणाच्या सांगण्यावरून पोस्टर काढली, चौकशी करण्याची मागणी।